महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। शेवगावचे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी शेवगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच गावठी कट्टा विक्रीच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला अटक करत आपल्या कारवाईचा जलवा दाखवून दिलाय। शेवगावच्या नवीन तहसील कार्यालयालगत राहणाऱ्या गुलजार शेख याला अटक करण्यात आली आहे, तर सखोल विचारणा केली असता कानपूर येथून गावठी कट्टा आणल्याची कबुली आरोपी शेख यांनी दिली आहे। आरोपीकडून 23,000 किमतीची स्टील बॉडी असलेली गावठी कट्टा, 65 लाख रुपये किमतीचे काडतुसे मॅगझिन आणि मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। सोमवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास बस स्थानकावर गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने गुलजार शेख आल्याची खबर मिळताच पोलीस पथकाने पंचासमक्ष छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतलं। याबाबत आरोपी गुलजार शेख विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिनांक 26/10/15 रोजी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास आम्ही पोलिसला इथे स्टॉप करत असताना शकील सय्यद नावाचे कॉन्स्टेबल येते, त्यांना थोडीशी खबर मिळाली की जो इसम आहे गुलजार अल्लाउद्दीन शेख, राहणार तहसील कचेरी कार्यालयासमोर शेवगाव रोडला, भरपूर दिवसापासून याच्याकडे गावठी रिव्हॉल्वर असल्याची माहिती त्याला समजली। त्याच्यानुसार आम्ही स्वतः आमच्यासोबतचा स्टॉप, चव्हाण, त्याच्यानंतर जे इतर इथला जो स्टॉप आहे ते सर्व आम्ही निघालो। इथे लोणारे, बोरुडे सर्व स्टॉप इथून निघालो आम्ही आणि बातमीची खात्री केली तर तो सदरचा जो इसम आहे हा त्याच्या ॲक्टिवा गाडीवर आम्हाला जाताना दिसला। म्हणजे त्याच्या घराकडे जाताना दिसला आम्हाला। आम्ही त्याला ताब्यामध्ये घेतलं, विचारपूस केलं, त्याचं नाव पत्ता वगैरे विचारलं, त्याचं नाव त्याने असं सांगितलं मी गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असं त्यांनी सांगितलं। परंतु तो पडून जायचा प्रयत्न करायला लागला, त्यावेळेस आम्ही लगेच त्याचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची झटती घेतली। त्याच्या कमरेला एक गावठी जे रिव्हॉल्वर म्हणतो आपण, ते गावठी रिव्हॉल्वर मिळालं त्याच्याकडे, कमीत कमी 22-23 हजार त्याची किंमत असेल। त्याला जागेवर विचारलं करून आणलं तर त्याने सांगितलं मी कानपूर इथून आणलेलं आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं। त्याला पोलिसांना आणलं, त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला। त्याच्याकडून रिव्हॉल्वर सुद्धा ते जप्त केलेलं आहे। त्याने गुन्ह्यात वापरलेली गाडी जे ॲक्टिवा आहे ते सुद्धा आम्ही जप्त केलेली आहे। एकूण 53,065 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सुनील भोंगळे यांची रिपोर्ट, गरजा महाराष्ट्र न्यूज, शेवगाव। अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या नेतृत्वाखाली मदतनीसांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषदेवर महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी सेविका महिला संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता। यावेळेस अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या गेल्या वर्षापासून त्यांना पगार मिळाला नसून ते लवकरात लवकर द्यावा आणि राज्य शासनाने केलेली वाढ सेविका रुपये 950 आणि मदतनीस रुपये 500 यांना 1 एप्रिल 2014 पासून थकबाकीसह सर्व रक्कम त्वरित देण्यात यावी। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा आहार अतिशय खराब असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका देखील होऊ शकत असल्याने विद्यार्थ्यांना बचत गटामार्फत आहार देण्यात यावा। या मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला असल्याचं सांगत शीला देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर या मागण्या राज्य सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देत माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी अधिक माहिती दिली। दरम्यान या आंदोलनाप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन करून शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नेहमीच अंगणवाडी ताईला आणि मदतनीसला रस्त्यावर यावं लागतं। ही खऱ्या अर्थानं अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। एवढा 12 तास काम करणाऱ्या महिलेला खऱ्या अर्थानं तुटपुंजा पगार दिला जातो। आता थोडाफार पगार वाढवला तो देखील वेळेवर मिळत नाही, प्रवासाचा भत्ते वेळेवर मिळत नाहीत। कोणत्याही प्रकारच्या ज्या पद्धतीच्या सुविधा अंगणवाडी ताईला पाहिजेत त्या खऱ्या अर्थानं मिळत नाही। आणि खऱ्या अर्थानं अंगणवाडी ताईची जी मूलभूत मूळ मागणी आहे की मानधनावर अंगणवाडी ताईला नेमल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या सरकारच्या ज्या काही योजना आहेत, सरकारच्या ज्या काही सोयी सवलती आहेत तिला त्या मिळत नाही। म्हणून आता खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे की मानधन नको, आम्हाला वेतन पाहिजे।
आज आम्हाला 25 वर्ष झाले तरी पगारात काही वाढ नाही. आळून आमचे घसे कोरडे पडले, परंतु सरकारला तरी घाम फुटत नाही. पण हे करायचं काय? आणि प्रत्येक काम आमच्याकडे लादले जाते, आम्ही करतो. परंतु आता हे पल्स संस्था बंद झाल्या, LIC बंद झाल्या, हे सुरू करायला पाहिजे. हे जे गरीब विधवा भरलेले आहे, परित्यक्त महिला भरलेल्या आहे, त्या रोजाने कामाला जाते. कमीत कमी नवरा बायको 2 मुलं, हे यांचं कुटुंब सुद्धा यांचं भागत नाही. एवढे पगार देतात आम्हाला आणि त्याच्यात भागत नाही. ते सुद्धा वेळेवर नाही, अर्धा पगार देतात. 3,000 आहे, आम्हाला 4,000 पगार होता, त्यातून 3,000 देतात. अहमदनगरहून उमेर सय्यद यांची रिपोर्ट, गरजा महाराष्ट्र न्यूज. चाकण शहरात नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेची पहिली निवडणूक येत्या 1 नोव्हेंबरला होत असून एकूण 23 प्रभागात 94 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि नाराज अपक्ष अशी चौरंगी लढत होत असली तरी खरी लढत मात्र राष्ट्रवादी आणि सेना अशीच होणार आहे. त्यामुळे मतदारांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत. संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष युती आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था याला अपवाद ठरली आहे. जो तो पक्ष आपापली स्वतःची ताकद दाखवण्यात वेळ घालवत आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात युतीचे शासन आहे, परंतु छोट्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, बाजार समिती, विविध कार्यकारी सोसायटी यामध्ये मात्र हे पक्ष स्वतःचे उमेदवार देऊन युतीतील फाटा देत असल्याचं चित्र समोर आलंय. चाकण शहराला लागूनच असलेली MIDC, त्यामुळे शहरात वाढलेली गुन्हेगारी हा एक मोठा प्रश्न नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर पडणार आहे. सोबतच MIDC मुळे वाढलेल्या शहरीकरणामुळे वाढलेली अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत बांधकामांच्या झालेल्या बोगस नोंदी हे सुद्धा मोठं आव्हान नवनिर्वाचितांसमोर ठाकलं जाणार आहे. चाकण पुणे जिल्ह्यातील आणि राज्यातील सगळ्यात मोठं ऑटो हब अशी ओळख आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रचारात मोठी आघाडी घेतली असताना भाजप आणि अपक्ष देखील निवडणुकीमध्ये असल्यामुळे निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत कचरा प्रश्न, अंतर्गत रोड, वाहतूक कोंडी आदी शहरांचे प्रश्न आहेत. तालुक्यांचे आमदार सुरेश गोरे यांचं मूळ गाव चाकण आहे, पण आमदार झाल्यापासून 1 वर्षी कोणताही स्थानिक प्रश्न ते सोडवू शकले नाही. प्रत्येक पुढारी हा सुद्धा आमच्या पक्षाला मतदान करा अशी विनंती करताना दिसतोय. आम्हीच ते प्रश्न सोडवू असं आश्वासन सुद्धा देत आहेत. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सुद्धा 10 वर्ष आमदार असून कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. चाकणमध्ये झालेले देखाव्याचे 2 छोटे उड्डाण पूल काय उद्देशाने बांधले आणि काय स्वार्थ होता हे माहीत नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नसता तर खेड बाजार समितीत सुद्धा काही कारणास्तव त्यांना माघार घ्यावी लागली असती. एकंदरीतच दिलीप मोहिते सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत असं दिसत आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचं लक्ष आता निवडणुकीकडे लागलं असल्यामुळे आता कोणाचा झेंडा चाकण नगर परिषदेवर लागणार हे पाहावं लागणार आहे. चाकणवासियांना या निवडणुकीमध्ये भरभरून विकास कामांची नेहमीपेक्षा जास्त आश्वासने मिळत आहे. ही पूर्ण होणार का आणि चाकणचा विकास होणार का हाच प्रश्न इथे उपस्थित होतोय. शिवसेना सातत्यानं निवडणूक हा भाग म्हणून कधीच निवडणूक लढवत नाही. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सातत्यानं त्याच्या अडीअडचणीसाठी काम केलेलं आपण शिवसेनेचं पाहिलेलं आहे. आता आमच्या दृष्टीनं जगाच्या नकाशावर चाकणचं नाव गेलं आहे आणि म्हणून चाकणचा सर्वांगीण विकास हाच आमचा या निवडणुकीमध्ये ध्यास असणार आहे. म्हणून आम्ही आज आपण पाहिलं की या निवडणुकीमध्ये अनेक लोक उभी आहेत, परंतु शिवसेनेमध्ये समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना प्रामुख्याने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. चाकण शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खरं म्हणजे नगरपालिका होण्या अगोदर ही ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतीला पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये स्कीमही होती, परंतु आता नगरपालिका झाली आणि नगरपालिकेची वाढ ही ज्या वेगानं होते त्यामुळं पाणी पुरवठा अपुरा होतो आहे. नव्यानं आणखीन पाणी पुरवठ्याची योजना करावी लागेल. त्याचबरोबर कचऱ्याचा भयानक प्रश्न निर्माण झालेला आहे. हा कचरा टाकण्याकरता सरकारनं कुठं ना कुठं जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याच्याशिवाय इथल्या कचऱ्याचा प्रश्न संपेल असं आम्हाला तरी वाटत नाही.
याचं मूळ कारण हेच होतं की इथल्या ग्रामपंचायतीला इथल्या सोयी सेवा पुरवायला ही अपुरी पडत होती. कारण इथं वाढणारं अतिशय वेगानं वाढणारं शहरीकरण नागरीकरण, कारण आजूबाजूला इंडस्ट्री एरिया खूप वाढला, त्याच्यामुळे इथं येणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढलेली, वाहतुकीची कोंडी, बरेच विषय आहेत आणि त्याच्यावरती नगर परिषदेची गरज होती म्हणून आपण स्थापना केलेली. विशेषतः याच्यामध्ये पाण्याची, कचऱ्याची, गटाराची आणि वाहतूक कोंडीची हे प्रामुख्याने प्रश्न आहे. हे मार्गी लावणं हे आमचं पहिलं काम आहे. यापूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या सत्तेमध्ये असणाऱ्या सगळ्या मंडळींनी याच्याकडे दुर्लक्ष केलं. चाकणहून सुनील पवार यांची रिपोर्ट. गरजा महाराष्ट्र न्यूज, पुणे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर तोफ टाकली. भाजपा सरकारला अजित पवार यांनी गांडुळाची उपमा दिली आहे. तसेच शिवसेना भाजपाच्या सुरू असणाऱ्या कलगीतुऱ्यालाही समाचार घेण्यात आलाय. तसेच आम्हीही सरकार चालवली आहे असा टोलाही लगावण्यात आलाय. ते सांगलीमध्ये बोलत होते. सांगलीचे काँग्रेस नेते स्वर्गीय मदन पाटील यांच्या कुटुंबियांची अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळेस अनेक योजना आम्ही केल्या. या भाजप सरकारकडून सुरू असणाऱ्या मार्केटिंगवर जोरदार प्रहार करत चांगली कामं झाली, आपण केली आणि नाही झाली तर मागच्या सरकारच्या नावाने ओरडायचे, असं हे भाजप सेनेचे सरकार गांडुळासारखे का आहे असा आरोप अजित पवारांनी केलाय. जलयुक्त शिवाराच्या योजना आमच्या सरकारच्या काळातील आहेत, आता त्या सरकारने पुढे नेल्या अशी टिप्पणीही केली आहे. तिजोरी मोकळी केली असता आरोप भाजपाकडून सुरू आहे, मात्र तिजोरीत कधीही खडखडाट नसतो. कर रूपाने प्रत्येक महिन्याला पैसे जमा होतच असतात, असं पवार यांनी स्पष्ट केलंय. सरकार आपली वचनपूर्ती साजरी करत आहे, मात्र गेल्या 1 वर्षात या सरकारने कामं कमी आणि आता जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, अशी टीकाही यावेळी पवारांनी केली. भाजप सेना सरकारमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावर टीका करत आम्ही 15 वर्षे सरकार चालवले, पण वाद कधी चव्हाट्यावर आणले नाही, असा टोलाही त्यांनी युती सरकारला लगावला आहे. सांगलीहून अरुण मोडक यांची रिपोर्ट. गरजा महाराष्ट्र न्यूज. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.